ते माझ्या सासूबाईंनी शिकवलेली त्यांची स्पेशालिटी विच इज अनारसे. आता या अनारसासाठी मी यावर्षी पायलट करते. सो मी पायलट म्हणजे प्रूफ ऑफ कन्सेप्ट, म्हणजे फक्त थोडंसं करत होते. सो आय हॅव टेकन पाव किलो मी तांदूळ घेतले मेजर करून आणि मग त्याला 3 दिवस मी भिजवलं आणि एव्हरीडे त्याचं पाणी चेंज केलं. पण माझे हे तांदूळ 1 वीक पूर्ण भिजलेले आहेत. आयडियली फक्त 3 दिवसच लागतात कारण मला वेळ नव्हता मिळाला. सो दे स्टेड फॉर अ वीक. आणि मग त्याच्यानंतर ते मी काढले, ते पाणी सगळं काढलं. टॉवेलवरती ते तांदूळ अर्धा तास सुकवले. अर्धा तासापेक्षा जास्त सुकवायचे नसतात. मग ते मिक्सरमधून काढले आणि मग ते चाळून घेतले. अगदी पिठाच्या चाळणीतून ते निघत नाही, त्यामुळे 1 लेवल अपची मी चाळणी घेतलेली. आणि मग त्याच्यामध्ये पाव किलो पिठी साखर मिक्स केली. प्रॉपर मेजर करून पाव किलो तांदूळ होते म्हणून पाव किलो पिठी साखर. आणि मग ते मिक्स करून मग त्याच्यावरती माझ्या सासूबाई दुधाचा झटका मारून मळतात. मी दही वापरलं, घरात होतं ते. आणि मग दह्यानी थोडंसं लागेल तेवढं पीठ मळून ठेवलं आणि ते मी पूर्ण 6 to 7 days ठेवलेलं ह्याच डब्यामध्ये बंद करून. आणि ते पीठ हे असं नरम झालेलं आहे. आता मे बी माझं पीठ हे जरा जास्तच नरम झालंय, बट इट्स वर्किंग. आणि मग ह्याचे आता मी तळते अनारसे. असे मी ह्या साईजचे ह्याचे गोळे करून घेते. आणि हे गोळे आता असे, ही आहे खसखस. ही खसखस अशी टाकायची आणि ह्या हाताला तूप घ्यायचं, पाणी बिलकुल नाही घ्यायचं. आणि हे असं थापून घ्यायचे. आणि इथे मी तूप तापवत ठेवलंय. हे तूप थोडं तापलेलं आहे. आता मी फक्त गॅस ऑन केलाय आणि हे असेच थापायचे. आता ह्या सगळ्याच्या खालच्या लेअरला खसखस आहे आणि वरती काही नाहीये. आता आपण काय करणार आहोत, हे तळणार आहोत. आणि हे पीठ जर नीट तयार नसेल तर हे फसणार, म्हणजे अनारसे हसतात असं म्हणतात. विच मीन्स की ते स्प्लिट होणार तेलामध्ये आणि विस्कटणार. आणि मला असं वाटतंय की हे तेल रेडी आहे. नाही, अजून तापलेलं नाही आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. हा असा मी अनारसा उचललाय आणि ही बाजू खसखसवाली आपल्याला वर टाकायची आहे आणि हा असा तेलात सोडला. आता ह्याच्यावरती आपल्याला असं हळूवारपणे तेल सोडायचंय, आय मीन तूप उडवायचंय. आणि जर हे तेल नीट तापलेलं नसेल तर तो अनारसा हसणार, म्हणजे स्प्लिट होणार आणि पूर्ण तेलात पसरणार. आता ह्याला असं ह्याच्यावरती तेल उडवत राहायचंय. आणि तो आता रेडी झालेला आहे. हा बघा, ही अशी त्याला जाळी फुटली पाहिजे. अशी यू कॅन सी दॅट नेट. आणि तो असा पेपरवरती काढून घ्यायचा. आणि हा असा मग तो सध्या इट इज व्हेरी नरम. तो थंड झाल्यानंतर असा होतो. ह्या साईडने प्लेन असतो आणि ह्या साईडने अशी त्याची जाळी असते आणि त्याच्यावरती खसखस असते. सो असे आपले अनारसे रेडी होणार आहेत. पूर्ण रेडी झाल्यानंतर मी सगळ्याचे एकत्र एक फोटो अपलोड करेन. थँक्यू.